तर नमस्कार सर्व यूट्यूब फॅमिलीला. तर आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पंढरपूरमधील इस्कॉन मंदिर बघायला मिळेल. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो. तर मी आलेलो आहे पंढरपूरमधील नदीपलीकडं इस्कॉन मंदिर आहे त्या ठिकाणी. खरं तर आपण ह्याआधी पण हा इस्कॉनचा मठ दाखवलेला म्हणजे मंदिर दाखवलेलं म्हणजे राधाकृष्णाचं मंदिर आहे. आणि तरी पण अजून एकदा सर्वांपर्यंत पोहोचवा म्हणजे ती व्हिडिओ आपला एवढा व्हायरल गेला नव्हता ना. तर त्यामुळे अजून एकदा म्हणजे ती व्हिडिओ व्यवस्थित काढला नव्हता. तर त्यामुळे अजून एकदा मी तिथे गाठ घेऊन भेट घेऊन व्हिडिओ काढण्याचा एक प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. तर ह्या साईडला दुकाने वगैरे आहेत बघा. हो काही खरेदी करण्यासाठी माळ किंवा गंध किंवा अष्टगंध आणि जी म्हणजे भक्तीतली जी सामान वगैरे लागतं किंवा मंदिराचे फोटो वगैरे तर ते सर्व इथं भेटते बघा. या साईडला दुकानं वगैरे आहे ती. आणि आतमध्ये आपण मंदिरामध्ये आलेलो आहे बघा मित्रांनो. आता मंदिरामध्ये आल्यानंतर बघा प्रसादाचा स्टॉल आहे या ठिकाणी. अजून एकदा नंतर दाखवत हवं तर. आणि या ठिकाणी फोटो वगैरे आहेत बघा जुने. पूर्वीचे फोटो कसे होते. समोर झूम करून दाखवलेली ती राधाकृष्णाचं मंदिर आहे बघा मूर्ती. तर किती मस्त आणि सुंदर दिसते बघा. हरे कृष्णा. तर आता पुढे जाऊया आपण मित्रांनो. दर्शन वगैरे घेतलं तर राधाकृष्णाच्या दर्शनाकडे जाऊ मित्रांनो. तर मंदिर बघा किती सुंदर दिसते. मूर्ती वगैरे बघा राधाकृष्णाची. या साईडला फोटो वगैरे तुम्हाला आत्ताच म्हणलेले मी जुने फोटो वगैरे. या ठिकाणी फुलं वगैरे हार वगैरे करतात ती आरती वगैरे करण्यासाठी. आणि या ठिकाणी महाप्रसाद आहे बघा तुम्हाला आत्ता मी म्हणलेलं घ्यायचा असेल तर कोणाला. आणि या ठिकाणी एखाद्याला महाप्रसाद वगैरे वाटप करायचा असेल किंवा काय ती कृष्णाच्या वजनाचं हे करतात ना किंवा तिथल्या स्वामींच्या वजनाचं तर ती या ठिकाणी काटा वगैरे ठेवलेला आहे. तर एखाद्याला नवस पूर्ण करण्यासाठी ते असतं तर इथं ठेवलेलं आहे बघा ते. आपण सरळ जाऊया आता खाली. इकडं चंद्रभागा नदी. सरळ खाली गेल्यानंतर इथं रूमा वगैरे आहेत बघा. एखाद्याला राहायची सोय राहतं जर आलं तर इथं राहण्याची सोय बघा. भरपूर मोठा रूमा वगैरे भरपूर आहेत इथं. फक्त आपण कॉल वगैरे करून सांगायला लागेल. डायरेक्ट गेलं तर ॲडजस्ट लवकरात लवकर होणार नाही. होईल पण लवकरात लवकर होणार नाही. तर या ठिकाणी एक स्टोअर दुकान आहे अजून एक. तिथं उदबत्ती किंवा कापूर वगैरे सर्व किंवा तूप सर्व आयुर्वेदिक सर्व जे आहे तेवढं सर्व काय मिळतं बघा इथं. बघा इथं पादुका दर्शन म्हणून आहे. ही पण तुम्हाला इथं पण दाखवतो. सर्व बघायला मिळेल मित्रांनो इथं पण. तर सरळ ह्या बाजूला जायचं आपल्याला मित्रांनो. खाली चंद्रभागा नदी ह्या बाजूला. या ठिकाणी म्हणजे गया वगैरे आहे ती बघा. म्हणजे इथं चारा वगैरे एखाद्याला अजून पुण्य करण्याची संधी मिळते बघा. या ठिकाणी चारा वगैरे चाराचा म्हणलं ना तर या ठिकाणी मिळतो. ती आतमध्ये आपण हे करायला लागतं बघा. तर आलो आपण चंद्रभागा नदीपाशी. इस्कॉनचा घाट म्हणते त्याला म्हणजे आमच्या पंढरपूर भाषेमध्ये.
तर समोर जे आता पाणी वगैरे दिसते ती चंद्रभागा नदीच आहे बघा मित्रांनो. बघा इकडं बंधारा वगैरे फुल वगैरे सगळं आहे बघा. आणि या साईडला आपण बघितलं, या साईडला पुंडलिकाचं मंदिर ती समोर दिसते बघा. खालच्या साईडला आहे ती एकदम नदीच्या पलीकडं. तर वारकरी वगैरे कमी येते, म्हणजे पावसाचं वातावरण असल्यामुळे जरा कमी येते, नाहीतर भरपूर गर्दी वगैरे इथं असते. तरी पण आहे बऱ्यापैकी इथं आज पण तरी अजूनही गर्दी बघायचं म्हटलं तर ऊन वगैरे कडक पडलेलं असेल किंवा काय असलं तर भरपूर गर्दी असते या ठिकाणी अजून. बसायला सावली वगैरे एखाद्याने तर आपण फॅमिली मार्फत जेवण वगैरे आणलं तर त्या झाडाखाली बसून जेवू शकतो बघा आपण. तर तुम्हाला आत्ताच मी म्हणलेलं गोशाळाचं म्हणजे या ठिकाणी बघा गायांना वगैरे आपण चारा वगैरे टाकू शकतो बघा या ठिकाणी. तर तुम्हाला ती पण दाखवतो मी. हो का या त्या सरळ जर आपण मित्रांनो आलेल्या वाटानं हाय असं रिटर्न चाललो आपण. डाव्या बाजूला जे आपण बघितलेलं होतं त्या ठिकाणी रूमा वगैरे आहेत बघा. आणि ह्या बाजूला आत्ता आपण बघितलेलं ती आयुर्वेदिक सर्वच्या सर्व इथं सामान वगैरे मिळतंय. काय काय ती पण यादी बघा इथं बघा. किंवा गुडघे किंवा कंबर किंवा काय दुखत असेल तर त्याच्यावरचं पण आहे ती. तर हाय असं पुढं चाललं आहे मित्रांनो. आपण बाहेर जिथून एंट्री केली ती त्या ठिकाणी जात आहे. सर्व मदत केलेले वगैरे सर्व ते फोटो आहेत बघा इथे. इतकं मन प्रसन्न होतं ना मित्रांनो, आल्यावर तुम्ही एक दिवस नक्की येऊन बघा. इतकं भारी वाटतं का नाही प्रमाणाच्या बाहेर. असं घरी जायचं म्हणून नावच घेऊ वाटत नाही, इतकं म्हणून घर आठवतच नाही इथं आल्यानंतर. या ठिकाणी दुकानं आपण माळ वगैरे घ्यायचं जरी म्हणलं तर या ठिकाणी स्टोअर आहे. त्याच्या स्टोअरला पण भेट देऊन बघू आपण. हो का काय काय साहित्य मिळतं ते सर्व दिसते बघा इथं. हो का हरे कृष्णा. तर बाहेरची बाजू बघा मित्रांनो, आपण एंट्री केलेली त्या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे आत्ता सध्या. तर बघा कशी दिसते बघा. किती सुंदर आणि मस्त दिसायला लागला नजारा बघा. वातावरण पण किती सुंदर आहे. गाई बाहेरील पूर्ण बॅकग्राऊंड आहे बघा. आता सध्या गाडी वगैरे आणली तर आपण या ठिकाणी पार्क करू शकतो. गाई एंट्री गेट आहे. या ठिकाणी रेस्टॉरंट आहे, तुम्हाला खायला वगैरे काय हवं असेल तर या ठिकाणी भेटून जाईल बघा ती. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. शेवटपर्यंत बघितल्याबद्दल व्हिडिओ आपला धन्यवाद सर्वांना. यूट्यूब फॅमिलीला असा सपोर्ट करत राहा. आणि जे कोण आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे ते त्यांनी सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. असा सपोर्ट करत राहा.